मंडळी, काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारण शांत होतं. पण आता जसा उन्हाचा पारा चढतोय तसं बीड मधलं राजकारण सुद्धा तापलंय. क्षीरसागर आणि पंडितांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली असून दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे दोन आमदार आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. दोघेही एकमेकांवर टोकाचे आणि गंभीर आरोप करू लागलेत. बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि गेवराईचे अजित पवार गटाचे आमदार विजयसिंग पंडित या दोघांमध्ये बीडच्या विकासावरून राजकीय ड्रामा सुरू झालाय. यापूर्वी बीड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे विजयसिंग पंडित यांच्यातील संघर्ष सगळ्यांनी अनुभवला. पण आता पंडितांविरोधात आमदार संदीप क्षीरसागरांची एंट्री झाल्यानं राजकीय वर्चस्वाची ही लढाई एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे क्षीरसागरांना बीडमधील पंडितांची घुसखोरी अमान्य आहे, तर दुसरीकडे बीडकरांच्या प्रेमाखातर त्यांचा विकास करण्यासाठी तसंच बीडची बारामती करण्यासाठी विजयसिंग पंडितांनी कंबर कसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची झालेली एक बैठक आणि त्या बैठकीवरून क्षीरसागर पंडितांमध्ये कशा पद्धतीनं शाब्दिक युद्ध रंगलंय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. विजयसिंग पंडित हे गेवराई मतदारसंघाचे आमदार असले तरी त्यांचं बीडकडेही आता तेवढंच लक्ष आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत बीडचा निकाल फिरला आणि पंडित बीडचे नवे बॉस बनले. गेल्या 30 वर्षांपासून बीड नगर परिषदेवर क्षीरसागर कुटुंबाचं एखादी वर्चस्व होतं, पण यावेळी विजयसिंग पंडित यांच्या माध्यमातून अजित पवारांनी डाव टाकला आणि क्षीरसागर कुटुंबाच्या साम्राज्याला सुरुंग लावला. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा क्षीरसागर विरुद्ध पंडित असा टोकाचा वाद पाहायला मिळाला होता. तर आता पुन्हा एकदा त्यांच्यातील संघर्ष उफाळून आलाय आणि त्याला कारण ठरली 11 मेच्या दिवशी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली एक बैठक. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांचा आढावा घेणारी एक बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीसाठी आमदार विजयसिंग पंडित, त्यांचे मोठे बंधू अमरसिंग पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत गेवराई विधानसभा मतदारसंघासह बीड शहरातील 11 विकास कामांचा आढावा घेतला गेला. त्यावर प्रतिक्रिया देताना विजयसिंग पंडित म्हणाले की राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या माध्यमातून बीडकरांनी विकासाचं आशादायी चित्र पाहिलं होतं. अजितदादांनी अनेक विकास कामांना मंजुरी देत लोकांसमोर नवं विजन मांडलं होतं. आता सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून हे सगळं काही पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. राजकारणापेक्षा मला विकास कामं महत्वाची असल्याचं आमदार पंडित यांनी म्हटलं. पण मंडळी, दुसरीकडे ही बैठक आमदार संदीप क्षीरसागरांना चांगलीच खटकली, कारण ते बीडचे आमदार असतानाही त्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही तर या प्रकरणात आपण हक्कभंग दाखल करू शकतो असंही ते म्हणाले. या वादानंतर संदीप क्षीरसागर यांनी विजयसिंग पंडित यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की बीड हा माझा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मी हस्तक्षेप खपवून घेणार नाही. इथल्या जनतेनं मला 2 वेळा निवडून दिलंय. विकासाच्या नावाखाली माझ्या मतदारसंघातील योजनांमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न झाला तर माझा त्याला ठाम विरोध असेल. मला संघर्षाची सवय आहे आणि त्याशिवाय काम करण्यातही मजा नाहीये. त्यामुळे गरज पडल्यास रस्त्यावर उचलून आंदोलन करण्याचा इशारा संदीप क्षीरसागरांनी दिलाय. ते पुढे असंही म्हणाले की त्यांचं बीडवरील प्रेम खूप उतू चाललंय असं ते दाखवतात, मात्र प्रत्यक्षात बीडमधले उद्योग गेवराईला नेतात. बीड MIDC, रेशीम उद्योग यासारखे महत्वाचे प्रकल्प त्यांनी गेवराईला वळवले. पण आम्ही अर्ध्या रस्त्यातून किंवा चौकातून पळून जाणारे नाहीत. विकास कामे असोत की भावनिक प्रश्न, आम्ही सातत्यानं जनतेमध्ये राहून काम करतो. मतदारसंघातील प्रश्न आम्हाला माहिती आहेत. आम्ही काय करायचं आणि काय नाही हे आम्हाला तुम्ही शिकवू नका असं म्हणत आमदार क्षीरसागरांनी पंडितांना चांगलं सुनावलं. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांची देखील आठवण काढली. ते म्हणाले की अजितदादा असताना विमानतळासाठी मांजरसुंब्याचा पण सर्वे करा असं मी त्यांना म्हणालो होतो. बॅकवॉटर योजनेसाठी देखील आम्हीच सर्व स्तरावर पाठपुरावा केला. दादा मला विकास कामांसाठी सहकार्य करायचे, तसंच आपण लवकरच एकत्र येणार आहोत असंही दादा म्हणाल्याचं क्षीरसागरांनी स्पष्ट केलं. दरम्यान त्यांनी पंडितांवर निशाणा साधल्यानं विजयराजे यांनी देखील क्षीरसागरांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. विजयराजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या बैठकीबद्दल बोलताना सांगितलं की मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेली बैठक गेवराई मतदारसंघातील विकास कामांसाठी होते.
त्याचबरोबर बीड नगर परिषदेच्या काही प्रश्नांवर आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि माझं बीडकरांवर प्रेम उतू जाण्यापूर्वी बीडकरांचं प्रेम माझ्यावर उतू गेलंय। नगर परिषद निवडणुकीत बीडकरांनी मला कौल दिला, मग या प्रेमाचा काहींना त्रास का होतो असा सवाल विजयराजे पंडितांनी उपस्थित केला। तसंच त्यांनी क्षीरसागर कुटुंबाच्या नगर परिषदेतील 30 वर्षांच्या सत्तेवर देखील टीका केली। तुमचं कुटुंब गेली 3 दशक नगरपालिकेत सत्तेत होतं, 165 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेत काय झालं? त्यातील 20 कोटी रुपये उचलले आणि कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडून काम होत नाही म्हणून निघून गेला। ते काम कुठे आणि तो पैसा गेला कुठे हा प्रश्न तुम्हाला बीडची जनता विचारत आहे, असं म्हणत पंडितांनी क्षीरसागरांना घेरलं। दरम्यान या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवरून बीडमध्ये क्षीरसागर विरुद्ध पंडित हा पारंपरिक संघर्ष पुन्हा एकदा पेटल्याचं बघायला मिळतंय। पण या दोन आमदारांमधील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत बीड शहरातील समस्या मात्र जशास तशा असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून समोर येत आहेत। बाकी या संघर्षाचा परिणाम आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होणार असल्याचं बोललं जातं। याशिवाय पुढील काळात बीड विधानसभा क्षेत्रात देखील पंडित घराण्याची एंट्री होऊ शकते या भीतीनं आमदार संदीप क्षीरसागर अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच त्यांनी यावेळी इशारा देताना पंडितांना सांगितलं की तुमची घुसखोरी मी माझ्या मतदारसंघात सहन करणार नाही। आता क्षीरसागरांच्या या आव्हानाला किंवा इशाऱ्याला विजयराजे पंडित कशा पद्धतीने सामोरं जातात ते पाहणं यापुढे महत्त्वाचं असणार आहे। थोडक्यात काय तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर विरुद्ध विजयराजे पंडित या नव्या संघर्षाला सुरुवात झाली असून यात शेवटी कोण मैदान मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता या बाबतीत तुम्हाला नेमकं काय वाटतं? बीडच्या जनता या दोन नेत्यांपैकी कुणावर जास्त प्रेम करते? यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।